गॅस तुटवडा व दरवाढच्या विरोधात नांदगावात काँग्रेसचे अनोखे आंदोलन. नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे. नांदगाव खंडेश्वर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढी विरोधात निदर्शने करण्यात आली. सध्या राज्यामध्ये महागाई व गॅस टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. गॅस मिळत नाही. सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अनेक महाविद्यालयांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकार हे फक्त घोषणाबाजी करत असून अमेरिकेपुढे दबले आहे. केंद्र सरकार विरोधात जनतेचा मोठा आक्रोश आहे. गॅस दरवाढ कमी करावी म्हणून काँग्रेसच्या वतीने नांदगाव खंडेश्वरमध्ये तीव्र आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याचबरोबर केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याबाबत गॅसची उपलब्धता करून तातडीने दरवाढ कमी करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांनी केली आहे. देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशभरात काँग्रेसचे निदर्शने सुरू आहे. यातच नांदगाव खंडेश्वर येथे युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित दादा जगताप हे यांनी आज निदर्शने केलेले आहे. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. काय सांगाल दादा? नांदगाव खंडेश्वर तालुका व शहर युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीतर्फे आज नांदगाव खंडेश्वर इथे संपूर्ण देशभरात जी गॅसची दरवाढ झाली आणि जो तुटवडा शॉर्टेज सध्या देशभरामध्ये आहे त्याच्या विरोधात, सरकारच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केले आहे. संपूर्ण देशामध्ये सरकारने गॅसचे दर वाढवले. एकीकडे सांगतात आहे की गॅसची कुठलीही कमी नाही, कुठलंही शॉर्टेज नाही, मात्र लोकांना रांगेमध्ये उभं राहून गॅस विकत घ्यावा लागत आहे. सिलेंडरसाठी रांगा लावा लागत आहे. आज नंबर लावला तर त्यांच्या आमदारबाई म्हणतात की 25 दिवसात सिलेंडर भेटतो. काय काळजी करायची? त्यांनीच देशाला सांगावं की 25 दिवस बिना सिलेंडरचा स्वयंपाक लोकांनी कसा करावा. घरगुती गॅसचं शॉर्टेज आहे, कमर्शियल गॅसचं शॉर्टेज आहे. अमरावती, नागपूर, पुण्यासारख्या ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी राहतात तिथल्या मेस ज्या या बंद झाल्या आणि विद्यार्थ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. अशा सर्व परिस्थिती देशामध्ये असताना 12 वर्षापासून या देशामध्ये मोदी आणि भाजपचं सरकार असताना यांनी घरगुती गॅसचं निर्मिती वाढावी म्हणून कुठलाही मोठा प्रकल्प या देशात तयार केला नाही आणि त्याचंच हे फलस्वरूप आहे की आज गॅसचं सगळीकडे शॉर्टेज तयार झाला आहे. त्यामुळेच आम्ही सगळ्यांनी आज या प्रश्नाविरोधात नांदगाव खंडेश्वर इथे आंदोलन केलं. एखाद्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांना लाजवतील असे आपले देशाचे पंतप्रधान यांनी काही वर्षा अगोदर एक खूप चांगली कल्पना आपल्याला दिली होती की नाल्यावर उलटं भांडं ठेवलं, पाईप लावलं की त्यातून गॅस बाहेर येते. म्हणून त्याचंच अनुकरण करण्यासाठी आम्ही आज नांदगाव खंडेश्वर इथे नाल्यावर एक पाईपची व्यवस्था करून गॅस येतो का हे पाहायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जर का गॅस निर्माण झाला तर संपूर्ण नांदगाव खंडेश्वर वासियांना आमची विनंती राहील की आपण आपलं गॅसचं सिलेंडर मोदीजींच्या सांगण्याप्रमाणे त्या नाल्यावरून मोफत भरून घ्यावं. हीच आमची नागरिकांना विनंती आहे. मोदी साहेबांकडे प्रत्येक गोष्टीचे फार निराळे असे उपयोग हे असतात की सोल्युशन फार निराळे काढतात. तोच आम्ही प्रयत्न केला आहे की बाबा खरंच गॅस तिथनं होऊ शकते का. त्यांचं सांगायचं एक असतं पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का हेच आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.